दिसत आहे ना मी सगळ्यांना? थोडा नेटवर्कचा इश्यू आहे, एकच मिनिट. ओके, चला नमस्कार. आवाज येत आहे माझा क्लिअर? एक कमेंट करा, लगेच सुरू करू आपण. तो नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. ओके, चला. करा चव्हाण सर, बोला. मराठी साहित्य वार्ता द्वारा आयोजित हे हा जो डिजिटल काव्य महोत्सव सुरू झालेला आहे, 1 मे पासून याची सुरुवात झाली. प्रसिद्ध प्रमोद भाऊ फाळके, रामराम. चला, तुम्ही यायला आनंद वाटला. प्रसिद्ध शाहिरांच्या उपस्थितीत 1 मेला विविध पोड्यांच्या गर्जनेत आपण या डिजिटल काव्य महोत्सवाला सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम सफल झाला असं मला वाटतं. मावशी आल्या, चला. अश्विनीताई नमस्कार, शंकरवांडे नमस्कार. तर कुठेतरी महाराष्ट्राची जी शान आहे, महाराष्ट्राची जी माती आहे, महाराष्ट्राच्या मातीतलं जे आपलेपण आहे ते जपण्याचं काम मराठी साहित्य वार्ता पेज करत आहे. यासाठी मराठी साहित्य वार्ता या पेजला सर्वप्रथम मी मानाचा मुजरा करतो. कुठेतरी जेव्हा आम्ही या लॉकडाऊनच्या परिस्थितीत अशा मानसिक दडपणाखाली येतो, तेव्हा हे असे पेज आम्हाला त्यातून बाहेर काढतात आणि आमची जी इच्छाशक्ती आहे ती वाढवण्याचं काम हे करतात. तर मराठी साहित्य वार्ताचे जे टेक्निकल हेड आहेत, पवन गवई सर, अमरदीप वानखडे सर, मिलिंद हिवराळे सर, यांनी मला ही संधी दिली, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. तर या कार्यक्रमात आजपर्यंत मोठमोठे साहित्यिक येऊन गेले. मारुती मानेवाड साहेब नमस्कार. त्यामध्ये प्रशांत मोरे सर होते, ज्ञानेश वाकुडकर सर होते, नितीन चंदनशिवे सर होते. या व्यतिरिक्त बरेच मोठमोठे कवी आले, गवई सर होते, देवानंद पवार सर होते. तर यांनी आपल्या काव्यातून आपल्याला काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला. आता मी तर माझी सुरुवात आहे कविता लेखनाची आणि माझ्यासारख्या युवा कवीला इथं एक स्थान मिळतं कविता ही एक माझ्यासाठी आणि त्या पर्वणी करेल. तर पुन्हा एकदा, आणि आज त्यातल्या विशेष म्हणजे आज बौद्ध पौर्णिमा आहे. या मंगलमयी या पावन दिनी अखिल जगताला शांततेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्याशी यांच्या पौर्णिमेच्या दिवशी, पावन पवित्र दिवशी मला कविता सादर करण्याची जी संधी, त्याबद्दल मी मराठी साहित्य वार्ता या परिवाराचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि माझं जे आहे, माझ्या कविता आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न. माझ्या बऱ्याच कविता अशा आहेत की ज्या वऱ्हाडी भाषेत आहेत, काही प्रमाण भाषेत आहेत. नरेंद्र लोणकर साहेब नमस्कार, तुम्ही आले, चांगलं वाटलं. तर असे वेगवेगळ्या कविता आहेत, काही विद्रोही कविता असतील, काही विनोदी कविता असतील, आणि विशेष म्हणजे आज मी तुमच्यासाठी एक कवाली इथं आणलेली आहे. कवाली तुम्हाला वाटते मी आज पहिल्यांदाच सादर करत आहे, ते तुम्हाला कशी वाटते ते नक्की सांगा. नमस्कार दादा, थोडं पाणी पितो, माझा घसा सोकण्यात आहेच. सासरेभाऊ आले आमचे, चला धन्यवाद. लोक पण आताच मधामधात फोन करतात भाऊ, काय सांगू. तर पहा, एक कव्वाली तुमच्या समोर सादर करतो. नमस्कार प्रदीप भाऊ गोपुलकर, आमचे छोटे बंधू, आमचा परिवार सुद्धा हा कार्यक्रम पाहत आहे. कव्वालीला चाल दिलेली आहे, ढलता सूरज धीरे धीरे ढल जाएगा. हे एका हिंदी म्हणजे उर्दू ती कव्वाली आहे. आवाज अडकत आहे का माझा? पुन्हा ते मधात कॉल आला तर त्यामुळे अडकत असेल. कव्वाली सुरू करतोय. कव्वालीचं शीर्षक आहे आयुष्याची कमाई. पहा कशी वाटते सांगा मला. आजची सुरुवातच आपण कव्वालीनं करत आहोत. गोट सांगतो लाखाची, ओ काराच्या वराठी कव्वाली घेऊन जात. गोट सांगतो लाखाची,
अरे गोट सांगतो लाखाची हाय लय कामाची, गोट सांगतो लाखाची हाय लय कामाची, नको हिडगू पिंट्या रे, नको 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 हिडगू पिंट्या रे, गेली जमीन बळाची, गेली जमीन बळाची. आवाज अडकत आहे का आता पण? गोट सांगतो लाखाची हाय लय कामाची, नको हिडगू पिंट्या रे, गेली जमीन लाखाची, गेली जमीन लाखाची, गेली जमीन लाखाची. अरे गोट सांगतो लाखाची हाय लय कामाची, नको हिडगू पिंट्या रे, गेली जमीन बळाची, गेली जमीन बळाची. आता पिंट्याला असं सांगायचं काहून काम पडलं बा? ऐका, अरे जवळचा तुया मोबाईल तीच फक्त रिचार्ज आहे, जवळचा तुया मोबाईल तेवढं फक्त रिचार्ज आहे, तिची हाय हिलची सँडल तुई घासेल चप्पल हाय, तुई घासेल चप्पल, तुई घासेल चप्पल हाय. धन्यवाद मराठी साहित्य वार्ता, धन्यवाद. धन्यवाद विद्यार्थी अटक पुण्यावरून, धन्यवाद. अरे जवळचा तुया मोबाईल, जवळचा तुया मोबाईल तिची फक्त रिचार्ज हाय, तिची हाय हिलची सँडल तुई घासेल चप्पल हाय, तुई घासेल चप्पल हाय, तुई घासेल चप्पल. अश्विन तयारकरे धन्यवाद. अरे पोटाले चिमटा लय देला रे, पोटाले चिमटा लय दिला रे तुया माय बापान, पोटाले चिमटा लय दिला रे तुया माय बापान, तुले शिकवले का पाशी पोटी राहून, पाशी पोटी राहून, पाशी पोटी राहून. धन्यवाद प्रमोद, धन्यवाद. शरम लागते आता तुले, शरम लागते आता तुले म्हाताऱ्या बाय बापाची, शरम लागते आता म्हाताऱ्या माय बापाची, मयक येते तुले आता वंगायेल कपड्याची, वंगायेल कपड्याची. धन्यवाद अश्विनी ताई. अरे किती घातले थी गळते, किती घातले थी गळते फाटक्या त्या कपड्यान, किती घातले थी गळते फाटल्या त्या कपड्यान. धन्यवाद अश्विनी ताई. तो टेबल वाजून काम सुरू आहे. धन्यवाद भास्कर इंगळे दादा आले, धन्यवाद. पहा पुढे काय, जितेश इंगळे साहेब धन्यवाद. अरे फाटेल बनेन थिगयाचे किती घातले बापान, फाटेल बनेन थिगयाचे किती घातले बापान, हौस मौज पुरी केली उसनी घेऊन मायेन, उसनी घेऊन मायेन, उसनी घेऊन मायेन. आता काय पाहिलं होतं मायनं सपन, माय बापानं सपन उसनं पासनं घेऊन याची हौस पुरी केली, तर काही सपन पाहिलं असेल तर ते सपन पुढच्या पाहिलं होतं सपन ताईन टनाडन डंग 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 डंग, पाहिलं होतं सपन ताईन साहेब तू होशील रे, पाहिलं होतं सपन ताईन साहेब तू होशील रे, थिगय लावेल सपनाईले. आमचे थिगय स्वप्न कसे आहेत, त्या सपनाईले थिगय लावेल आहे, तर थिगय लावेल सपनाईले नवे कपडे घेशील रे, नवे कपडे घेशील रे. पण गेलं चुल्यात भर तिच्या मग फिरत तू, दिवसभर तिच्या माग मरमर फिरत तू, अरे गलीत कारण हजार चक्रा मारत तू, हजार चक्रा मारत तू, हजार चक्रा मारत तू. आभार अजय भाऊ, आभार. चंद्रपूरहून धन्यवाद. तारा चव्हाण सर धन्यवाद. मग आता पहा काय म्हणतात पुढे की बा अशा परिस्थितीत हा पोट्टा निरा वाया जायलाय, माय बापाच्या सपन याला काही घेणदेण नाही. तर याच्यावर कवी पुढे काय म्हणतात पहा कवालीत, आता तरी युवराल ना आवाज. चला चला संगीत तर ते आता टेबलच आहे, ते टेबल वाजवून सुरू आहे जोरात. अरे आता अक्कल येऊ दे रे, आता अक्कल येऊ दे रे, मग भल्ला पस्तावशील, मामा म्हणतील पोटे तिचे तू बिस्कुट बिस्कुट करशील. डंग डंग
डंग डंग डंग डंग डंग डंग डंग डंग डंग टनन ननन टंग ननन टंग डडरे डंग डंग डंग. पहा आता पुढे काय कट होते. अरे लक्ष घाल पुस्तकातले का, काय म्हणतात पा, अरे लक्ष घाल पुस्तकातले का, तईच नोकरी लागीन रे, हिच्या सारख्या छप्पन लेका, तू यासाठी झुरतीन रे, तू यासाठी झुरतीन रे, तू यासाठी झुरतीन रे. आणि झुरून काय करतील तर पा पुढे काय म्हणतात, आरतीचं ताट पुळे तू यासाठी आणतीन रे, तू यासाठी आणतीन रे, तू यासाठी आणतीन रे. आरतीचं ताट आणल्यावर काय होईल तर छाती फुगीन माय बापाची, अरे छाता फुगीन माय बापा, छाता फुगीन माय बापाच्या साठी अभिमानान नाव कमावलं मानीन माया लाडक्या पोरान, माया लाडक्या पोरान. पंढरी तुय घर होईल, पंढरी तुय घर होईल माय बाप इटू माई, पंढरी तुय घर होईल माय बाप इटू माई. तू श्रावण बाळ त्याचा आयुष्याची कमाई, पंढरी तुय घर होईल माय बाप इटू माई. तू श्रावण बाळ त्याचा आयुष्याची कमाई, आयुष्याची कमाई. पहिल्यांदाच गाणं गाऊन म्हटलं ना, त्याच्यानं थोडं चुका झाल्या असतील, पण वराडीत कव्वाली लिहिण्याचा प्रयत्न होता, तो नक्की आवडून घ्या. प्रमोद भाऊ फाळके धन्यवाद. टेबल वाजून आता काय करता बा, दुसरे ढोल ताश काही नव्हते आपलं, तर म्हटलं चला टेबल वाजूनच काम भागू, काही इलाज नसते. तर अशी कवाली होती वराडीत. यानंतर एक वराडी गझल तुमच्यासाठी सादर करतो. या गझलेची पार्श्वभूमी आहे की मातीत राबणारा जो कास्तकार असते त्याच्या आयुष्याचं नेमकं सार काय असते, तो कोण असते, म्हणजे त्याला आयुष्य जीवन जगताना नेमकं काय अडचणी येतात बाबा त्याच्या. पल्लवी त्रिभुवन मॅडम नमस्कार, धन्यवाद, मला आवडली. त्याच्या अडचणी काय असतात, धन्यवाद. भास्कर इंगळे दादा, तो जीवन जगताना नेमकं त्याला प्रत्येक वेळेस काय जाणवतं हे एक, धन्यवाद अश्विनीताई. तुमच्यासमोर एका गझलेतून सादर करतो. धन्यवाद विद्याताई पुण्यावरून. हा तुमचा जो प्रतिसाद आहे हा खरंच उत्साह वाढवणार आहे माझा, की म्हणजे ज्या दिशेने आपण प्रयत्न करतो. मुंबईला देखील आम्ही एक शब्दवेल साहित्य समूह चालवतो, तसेच आम्ही साहित्यिक उपक्रम बरेच घेत असतो. लोकांचा रिस्पॉन्स अप्रतिम असते आणि त्यातून आम्हाला काहीतरी नवीन करण्याची संधी असते. हो, संगीत त्या टेबलचं होतं. धन्यवाद. तर पहा, कलाकार नावाची गझल आहे, वराडी गझल. माझ्या जास्तीत जास्त साहित्य वराडीतच आहे. तर पहा, गझल सुरू करण्याअगोदर एक शेर घेतो की माणुसकी त्याची आज लाडात आली, माणुसकी त्याची आज लाडात आली, काल रक्तात नव्हती आज हाडात आली. धन्यवाद नरेंद्र लोणकर दादा, धन्यवाद साई. तर गझलेला सुरुवात करतो. आसू पिऊन हसणारा कलाकार हाव मी कोण आहो, तर मी माझ्या जीवनातलं जे दुःख आहे, मला जे दुःख येते ते मी दुःख पिऊन घेतो, जे आसू येतात ते मी पिऊन घेतो आणि लोकांच्या समोर मी हसताना माझा चेहरा दाखवतो, माझं दुःख मी लपवतो. तर आता ते जे लपवण्याची कला आहे ते एका खऱ्या कास्तकारावर असते. पहा, आसू पिऊन हसणारा कलाकार हाव मी, भूक भागवणारा कास्तकार हाव मी कोण आहो, तर आसू पिऊन हसणारा कलाकार हाव मी, भूक जगाची भागवणारा कास्तकार हाव मी. नाही बेरीज सुखाची
न गुणाकार इस्टेटीचा. आम्हाला काही सुखच पाहिजे असं काही नाही, जे आहे त्यात आम्ही समाधानी आहोत. आणि आम्हाला गुणाकार इस्टेटीचा गुणाकार करायच्या काही पांचट सवयी नाही. नाही बेरीज सुखाची न गुणाकार इस्टेटीचा. मग मी कोण आहो? दुःख सरेआम भागणारा भागाकार हाओ मी. धन्यवाद जितेश भाऊ, हाळा देतेच ते. मग आता प्रेयसीले पा काय म्हणते, कास्तकार आहे तर त्याची बायको होशील, त्याने प्रेम कधी केलंच असेल. पा काय म्हणते, ठेव बेखोप भरोसा तू, ठेव बेखोप भरोसा तू या मुनासिब दिलावर ग. हे प्रामाणिक मन आहे, जे प्रामाणिक आहे याच्यावर तू बिंदास भरोसा ठेव. काऊन भरोसा ठेव तर सदाई खनखन वाजणारा कलदार हाओ मी. धन्यवाद निलेश कवळे दादा आले, धन्यवाद. धन्यवाद कारा चव्हाण सर, धन्यवाद. ठीक आहे, सांगा 7 ते 8 कार्यक्रम होता तरी मधातच फोन करतात. आता का डोकसं घ्या. ठेव बेखोप भरोसा तू या मुनासिब दिलावर ग. सदाई खन वाजणारा. अनु तिळके, अरे वा, शिद्या गावातून, चला धन्यवाद. सदाई खनखन वाजणारा कलदार हाओ मी. मी कलदार आहो, मला ते ढबढब करायचं काम नाही. आणि स्पष्टीकरण द्यायचं की मला काही गरज नाही वाटत. मी आता त्याच्या बायकोला, तो त्याच्या प्रेयसीले, त्याच्या प्रेमिकेला तो विनंती करते की मावर बिंदास भरोसा ठेवतो. मी कोण आहो? आणखी तो पुढे काय सांगते, वावर माई रियासत. भले इष्टीची गरज नाही, हे वावर जे आहे रियासत आहे. वावर माई रियासत झोपळी राजधानी. आणि ही झोपडी आहे ना, हे माझी राजधानी आहे. वावर आहे माई रियासत आहे. वावर माई रियासत झोपडी राजधानी. जिंदगी ले जिंकणारा राजकुमार हाओ मी. धन्यवाद मंदा मावशी, धन्यवाद. म्हणून मला अशा कोणत्या गोष्टीची नवाई नाही. आता कायची नवाई नाही तर पा, काय सांगत तू नवाई, काय सांगत तू नवाई नकली चित्रंगाची. ते पानावर काय चित्रंग काढतो तू? मी कुठे चित्रंग काढतो पा? चित्रंग मातीत काढणारा चित्रकार हाओ मी. धन्यवाद शारदाताई आल्या अमरावतीहून, धन्यवाद. पल्लवीताई धन्यवाद. मग आता शेवटी काय, आम्ही जिंदगीभर फक्त म्हणजे आम्ही पडद्यावर ऍक्टिंग पाहतो, वेगवेगळ्या हिरोची आम्ही ऍक्टिंग पाहतो आणि त्यातच समाधान मानतो की बा चांगला पिक्चर आहे. अरे पण आमच्या जिंदगीचाच पिक्चर व्हायला ना, त्याचा कधी विचार? ते शेवटच्या एका शेरात सांगतो, बिकाऊ ती अदाकारी पडद्यावर रंगवणारी. बिकाऊ ती अदाकारी पडद्यावर रंगवणारी. ललित कदम साहेब स्वागत. बिकाऊ ती अदाकारी. नाही, बायकोचे फोन नाहीत, हे काही काही जण येतात ना, काय चालू आहे, काय करू आलो, त्याच्यानं सांगितलं जाईल, सांगितलं. शांभू स्वागत, स्वागत. जय वराडी. सासरे भाऊ आले, धन्यवाद. पहा शेवटच्या शहरात काय की आमची अदाकारी आहे, जे जगतो तेच आमची अदाकारी आहे. आम्हाला अशी वेगळ्या ऍक्टिंग करायची काही गरज नाही. शांभू इमोजी पोचला. बिकाऊ ती अदाकारी पडद्यावर रंगवणारी. तर मी काय करतो, जिंदगी नेकीन फुलवणारा किरदार हाओ मी. जिंदगी माय मी नेकीनं फुलवणारा असं पात्र आहो, असं मी किरदार आहो. तर सांगा कशी वाटली कलाकार गझल? हो हो, चालते. काही विषय नाही, सायलेंटच आहे. फक्त आता कसं आहे, मधात आता काय करावं, लोकांनी सांगितलं बा तरी 4 दिवसापासून जाहिराती सुरू होत्या. धन्यवाद शांभू, धन्यवाद. 4 दिवसापासून बाबा 7 ते 8 फोन नका करू.
आता करतात असतं, त्याला इलाज नाही. तसं मी वाजूनही जाणार मधामधात. अरे वा, गवई साहेब आले आमचे जीएसटीचे. धन्यवाद, धन्यवाद शास्त्रीबा. चला, धन्यवाद शांभू. पुढची माझी एक गझल सदृश कविता आहे. तुम्हाला वाटते गझल सदृश कविता घेण्याच्या अगोदर एक मुक्त छंदातली कविता आहे की शेतकऱ्याचा जो मुलगा आहे त्याची जो पावसाशी बोललं मी रेखाटलं आहे. ही कविता आमच्या विभागात बरीच गाजली होती. त्याच्या बाबतीत मला पुरस्कार पण भेटला होता याचा, उत्कृष्ट कविता लेखनाचा. तर पहा, मुक्त छंदातलीच थोडीफार अशी कविता आहे, कुठे यमक पण आहेत. कवितेचं शीर्षक आहे अरे पावसा तुझ्याशी बोलायचं आहे. धन्यवाद. आता काय मातीतलंच काम आहे बा सगळं. कवितेचं शीर्षक आहे अरे पावसा तुझ्याशी बोलायचं आहे. आता पावसाशी काय बोलायचं आहे हे आपण ऐकू. रस्त्याच्या कोपऱ्यात मुसू मुसू लढणाऱ्या त्या पोट्ट्याचा अकात पाहून. भास्कर दादा इंगळे धन्यवाद. रस्त्याच्या कोपऱ्यात मुसू मुसू लढणाऱ्या त्या पोट्ट्याचा अकात पाहून मातीवर येल प्रत्येकाच्या तोंडून फक्त तुझेच नाव ऐकून पावसा न राहून मले तुझ्याशी काही बोलायचं आहे. हो दादा, हे पाण्याची बॉटल आज ठेव. थोडं पाणी, आता विशेष काळात पाणी पित. रस्त्याच्या कोपऱ्यात मुसू मुसू लढणाऱ्या त्या पोट्ट्याचा आकाश पाहून मातीवर येल प्रत्येकाच्या तोंडून फक्त तुझेच नाव ऐकून न राहून पावसा मले तुझ्याशी बोलायचं आहे. आता काय बोलायचं आहे ते पहा. एक बहीण एक भाऊ आणि 2 एकर वावर. एक बहीण एक भाऊ आणि 2 एकर वावर. लहरीपणानं तुया झाला कर्जाचा रे डोंगर. आणि याच कर्जापायी बापानं घेतलेल्या डब्यातलं उलचक जहर तुले द्यायचं आहे. पावसा आला की भेट जरा मले तुझ्याशी बोलायचं आहे. धन्यवाद कारासाहेब. या उत्स्फूर्त ज्या भावना आहेत त्या मुलाच्या तोंडून ऐकताना कवीला दिसत आहेत. पहा पुढे काय म्हणतात. तर पहिली पेरणी झाली, दुसरी पेरणी झाली, तिसरी पेरणी झाली तरी पाण्याचा पत्ता नसते. आणि कधी कधी एवढं पाणी येते की हातचं पीक ते वाया जाते. त्यानंच एक कवीनं पुढच्या याच्यात मांडलेलं आहे. दुबार तिबार पेरणी करून जीव आता थकला रे. दुबार तिबार पेरणी करून जीव आता थकला रे. अवघ्या विश्वाले जीवनदान देणारा तू आणि आमच्यावरच काऊन कोपला रे. आमच्यावर काऊन कोपला बा तू, अशी काय नारायची आहे. आणि त्याच्या आईचं जे आता ते पा तुमच्या समोर मांडतो. किती म्हणजे ही कविता ज्यावेळेस मी पहिल्यांदा सादर केली होती माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं होतं. तर पा दुबार तिबार पेरणी करून जीव आता थकला रे. अवघ्या विश्वाले जीवनदान देणारा तू आमच्या सारख्यावरच का कोपला रे. अरे किती भरगच्च दिसायचं कपाय माया मायचं लाल कुकाच्या टियानं. किती भरगच्च दिसायचं कपाय माया मायचं लाल कुकाच्या टियानं. आणि तेच कपाय आता झालं कसं पांढरं हेच तुले दाखवायचं आहे. पावसा आला की भेट जरा मले तुझ्याशी बोलायचं आहे. मले तुझ्याशी बोलायचं आहे. धन्यवाद भास्कर दादा. जयश्री तर याला पुण्यावरून स्वागत. आता मायचं आणि बाप्पाची मयत पुढे आहे अशा वेळेस त्या मुलाच्या तोंडून येणाऱ्या आणखी वेगवेगळ्या भावना कवीनं पुढच्या कळव्यात काय म्हणते पा कवी. एकुलत्या एक लग्नाची बापानं जयत तयारी होती केली. आणि हिरमुसला होता रे जई हुंड्यासाठी वरात दारातून परत गेली. मोठ्या हौशीनं काढली होती रे पावसा. माया बहीण मेहंदी या हातावर, पण हातावरची मेहंदी हातावरच सोकून गेली. आणि तूच सांग पावसा आता पुन्हा मेहंदी कधी काढायची आहे. आला की भेट जरा मले तुझ्याशी बोलायचं आहे. धन्यवाद शांभू. पब्लिक जरा बरीच वाढली वाटते आता. धन्यवाद विद्याताई. धन्यवाद विष्णू. धन्यवाद गवई साहेब. धन्यवाद पल्लवी ताई. त्या अशा वेगवेगळ्या कविता आहेत. हो, आता सगळ्या कार्यकर्ते आपलेच आहेत. काही शब्द काही आपलं अखिल भारतीय वराळी साहित्य मंच अकोला, अखिल विदर्भ प्रतिष्ठान अमरावती, वराळी कट्टा,
सगळं गणगोत आपलंच आहे. त्या बायकोचा रिप्लाय आला, खूप छान, धन्यवाद बायको. योगेश निचळ आले, राम राम, स्वागत, धन्यवाद. मराठी साहित्य वार्ता. एक नजर नावाची माझी विनोदी कविता आहे, ते घेऊन घेतो, जरा मूड फ्रेश करतो. नजर ही अगोदरही आपण ऐकली असेल. हो. धन्यवाद प्रमोद, धन्यवाद. तुमची कमेंट, अच्छा प्रमोद विषयी सांगायचं झालं, ज्यावेळेस मी कविता लिहायला सुरुवात केली ती तेव्हापासून आमच्या सोबत आहेत. मग आता जसजसं मी कविता काही चांगल्या लिहित गेलो, आता जमू राहिल्या, लोकायला आवडू राहिल्या, तर प्रमोदची प्रत्येक वेळेस मला खरी कमेंट होती, असं कधीच नाही बा, हो लय चांगली झाली, असं कधीच नाही. चुकलं ते चुकलंच म्हणत. आता आवडतात तर आवडतेच म्हणतात, त्याला आवडलं बा, लहानपणापासूनचे दोस्त आहेत, चांगलं वाटते. पहा आता, नजर नावाची कविता मागच्या वेळेस मी आपल्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच शांभावनं तिथं एक संधी दिली होती, त्यावर मी एक कविता सादर केली होती. आज विशेष इथं तुमच्यासाठी सादर करतो. नजर नावाची विनोदी कविता आहे की नजरेनं कसे कसे प्रॉब्लेम आणि काय काय होते त्या कवितेत तुम्हाला समजेलच. नजर, कविता आहे नजर. तिच्या नजरेच्या बाणानं, धन्यवाद वैशाली ताई. तिच्या नजरेच्या बाणानं पुरा अब्बा डब्बा चब्बा झालो, धन्यवाद विष्णू. तिच्या नजरेच्या बाणानं पुरा अब्बा डब्बा चब्बा झालो, कामाचा मी बी होतो गळे हो, पण पुरा गोल गप्पा झालो, पुरा गोल गप्पा झालो. नजरेत तिच्या होती लयच कमालीची अदा, अंदरच्या गोष्टी. नजरेत तिच्या होती लयच कमालीची अदा, मले काही सुचे नाही, झालो तिच्यावर फिदा. टपक टपक वाजवे शँडल, टपक टपक वाजवे शँडल, पावला पावलावर, सोबत नाचलो गॅदरिंग मध्ये, डीजे वाल्या गाण्यावर, डीजे वाल्या गाण्यावर. दाताचं विशेष वर्णन आहे. पिवळे फसक दात, पिवळे फसक दात तरी मले भल्ली नवाई. आता काय, कधी नाही पाहिलं सगळं गेलं असे धंदे. पिवळे फसक दात तरी मले भल्ली नवाई, पण तिच्या इकडे पाहिलं की मले रोज वाटे दसरा दिवाळी. असं कोण करते बा. तर मग कवीला डाऊट आला जरासा तिच्यावर, आपण रोज हिच्या इकडे पाहतो, हे आपल्याकडे काही पाहून नाही राहिली बरोबर, काही बजेट जमून नाही राहिला. धन्यवाद शंकर, तुला आवडली पावसाची कविता, धन्यवाद. तर पा लय खेप आला मले तिच्यावर जरा डाऊट, लय खेप आला मले जरा तिच्यावर डाऊट, मी आलो इन की ते काऊन होते बा आऊट. कवीला विचार पडला बा काऊन होते असं, नेमकं ॲटम काय आहे. मी आतमध्ये घे भाई, एक दिवस मी तिच्या डोळ्यात डोळे टाकून पाहिलं, एक दिवस मी तिच्या डोळ्यात डोळे टाकून पाहिलं, आणि भजाच्या इकडे पाहून जिलबी मागणं मले लय भोयलं. तसंच होते ते निचळ साहेब. जिच्या सोबत घाला म्हटलं आयुष्याची गिरकी, जिच्या सोबत घाला म्हटलं आयुष्याची गिरकी, पण कायचं पिरमन कायचं काय भाऊ, ते निघाली वेरकी. अशा गोष्टी होतात ह्या, पुरा मॅटाचा बाजार व्हायलाय. पाय माय मागच्याच्या जिकडे, आणि मी मलेच समजलो, आणि तिरप्या नजरेच्या नांदात पुरा डोसक्यातून खसकलो. भयान काम झालं ते. तशा गोष्टी आहेत त्या, विष्णूला आवडली वाटते. एक गझल घेतो प्रमाण भाषेतली, म्हणजे गझल सदृश आहे, तसे चुका म्हणजे असतील बऱ्याच. घेराव नावाची आहे. इथे घेराव श्वापदांचा, इथे घेराव श्वापदांचा सडका सवाल होतो, इथे घेरावचा सडका सवाल होतो, चोर निघतो फिर्यादीच बेगडी बवाल होतो, बेगडी बवाल होतो. इथे घेराव श्वापदांचा सडका सवाल होतो, चोर निघतो फिर्यादीच बेगडी बवाल होतो. अश्रू माझेच बदनाम, अश्रू माझेच बदनाम. काय होते, धन्यवाद पल्लवीताई. अश्रू माझेच बदनाम, बेवफा माझाच इश्क, म्हणजे सगळे दोष आम्हालेच. धन्यवाद अमरदीप दादा.
धन्यवाद वैशालीताई. तेजस्वीताई आल्या, स्वागत. अश्रू माझेच बदनाम, बेवफा माझाच इश्क, स्मृती दफन कबरी, आशिक बेहाल होतो. अश्रू माझेच बदनाम, बदनाम माझेच अश्रू, अश्रू माझेच बदनाम, बेवफा माझाच इश्क, स्मृती दफन कबरीत, आशिक बेहाल होतो. अशी त्या परिस्थितीवर बऱ्याच ठिकाणी जॉब लावले जातात, लग्गे लावले जातात. त्यावर एक भाष्य करणारा शेर आहे. सोंग घेतले अभ्यासाचे, सोंग घेतले अभ्यासाचे, सोंग घेतले अभ्यासाचे, पुढ्यात पुस्तक नाही. अभ्यासाचा सोंग ऍक्टिंग, घरी पाहुणे आले की बापा पोरगाला हुशार आहे, कोपऱ्यात जाऊन पुस्तक वाचतो. आणि जिंदगीत कधी पुस्तक घेतलं नसतं बरं ना. हातात पाहुणे आले की गंमतच, ऍक्टिंग चालू त्याचे. अरे सोंग घेतले अभ्यासाचे, पुढ्यात पुस्तक नाही, आधी बसण्या परीक्षेचा तयार निकाल होतो. अशी परिस्थिती आहे. बऱ्याच ठिकाणी असं आहे, सत्य नाकारता येत नाही. पुढे पहा काय होते. आजची परिस्थिती आणखी एक जिवंत आणि ज्वलंत परिस्थिती तुमच्या समोर मांडतो. नग्न लुटली माणुसकी, लुटली नग्न, नग्न लुटली माणुसकी, समोर माझ्याच त्याने, नग्न लुटली माणुसकी, समोर माझ्याच त्याने. कृष्णा आंबोरे पाटील धन्यवाद. आमचे ऑफिस मधले सहकारी धन्यवाद. नग्न लुटली माणुसकी, समोर माझ्याच त्याने, माझ्या समोर त्याने माणुसकीचा नंगा नाच लुटला. आणि मी काय पाहत बसलो तर मी पाहिलं अंधलाचार नजरेचा, मनात मवाल होतो. आणि चोर निघतो फिर्यादी, बेगडी बवाल होतो. धन्यवाद भास्कर दादा, तुम्हाला आवडलं, विषय संपला, काही हरकत नाही. आणखी हे सगळी जे गजल आणि आजच्या चालू परिस्थितीवर आहे बा, काहीच विषय नाही. देशमुखे दादा चालू आहे, सपाटा चालू आहे, जोरात चालू आहे. पा पुढे पा देशमुखे दादा, नरेंद्र लोणकर दादा, पा पुढे काय शांभाऊ बायको. जमा खिशात कलदार, जमा खिशात कलदार, नोटांचा बाजार केला. जमा खिशात कलदार, जमा खिशात कलदार, नोटांचा बाजार केला. इकडे चालू आहे चांगले अलमाऱ्या भरणं, कलदार नोटा चालू. हिंदी लोक आहेत पा काय. जमा खिशात कलदार, नोटांचा बाजार केला, भूक बळीने गरीबाचा कलेजा लाल होतो. जमा खिशात कलदार, नोटांचा बाजार केला, भूक बळीने गरिबीचा कलेजा लाल होतो. आणि शेवटच्या शहरात पहा. माती रंगीन चोहीकडे, रंगीन माती, माती रंगीन चोहीकडे, तमाशा रंगाचा झाला. माती रंगीन, रंगीन माती, तमाशा रंगाचा झाला. प्रेम जाळले दंगलीत, रक्ताचा गुलाल होतो. माती रंगीन चोहीकडे, तमाशा रंगाचा झाला. प्रेम जाळले दंगलीत, रक्ताचा गुलाल होतो. आणि पुन्हा तेच काय, चोर निघतो फिर्यादी, बेगडी बवाल होतो. धन्यवाद सासरेबा. हमें बोलता येत राहील. धन्यवाद. अशी घेराव गजल होती, म्हणजे गजल सदृश, एवढं समत नाही झालं. धन्यवाद अंबोरे पाटील, धन्यवाद धन्यवाद. तुम्हाला आवडलं बापा, आणखी का पाहिजे. बदलापूर लोक गेलो आपण, परिस्थिती आणखी काय पाहिजे, बस झालं आम्हाला तेवढंच. पुढची कविता आहे. धन्यवाद पल्लवीताई, कविता आवडली तुम्हाला.
तुमच्या सगळ्या प्रतिक्रिया ह्या मला लिखाणासाठी नक्कीच बळ देणाऱ्या आहेत. पुढची कविता आहे कळस नावाची. त्यामध्ये पण आजच्या परिस्थितीच्याच बऱ्याच सामाजिक आशयाच्या ज्या कविता असतात. कळस नावाची कविता तुमच्यासमोर सादर करतो. भंगलेल्या मनमंदिराचा कळस दाखवतो, भंगलेल्या मनमंदिराचा कळस दाखवतो, मुरदाड बुद्धिजीवीचा आळस दाखवतो. भंगलेल्या मनमंदिराचा कळस दाखवतो, मुरदाड बुद्धिजीवींचा आळस दाखवतो. अरे कृत्रिम रंगाचा ऐतराज या दिलाला, कृत्रिम रंगाचा ऐतराज या दिलाला. का मला ऐतराज आहे कृत्रिम रंगाचा? आजकाल जे नकली रंग, चायनीज रंग आपण वापरतो त्याचा माझ्या दिलाला का ऐतराज का आहे? तर ते पुढच्या लाईन मध्ये आहे. कृत्रिम रंगाचा ऐतराज या दिलाला, रक्तरंजित बेआबरू पळस दाखवतो, रक्तरंजित बेआबरू पळस दाखवतो. नाटके कसली हे सोंग लांडग्याचे, नाटके कसली हे सोंग लांडग्यांचे. गंमतच ऍक्टिंग सुरू असते की बाबा हे चालू आहे, ते चालू आहे, हे मदत देणं चालू आहे, ते मदत देणं चालू आहे, आणि फक्त फोटोसाठी असतं बरं. कारभार फक्त फोटोसाठी चालू असतं सगळं. मदत करायचीच आहे तर करा ना, त्याला फोटोन गिटो ते शो ऑफ कशाला पाहिजे. नाटके कसली हे सोंग लांडग्याचे, लपवलेल्या गरिबीचा किळस दाखवतो, लपवलेल्या गरिबीचा किळस दाखवतो. आता या सगळ्याने काय झालं पहा. हल्ली रोगाटली ती कुकर्माने नराधमांच्या, हल्ली रोगाटली ती नराधमाने कुकर्मांच्या. एकांतात रडणारी तुळस दाखवतो, एकांतात रडणारी तुळस दाखवतो. काय म्हणतात तो भास्कर भाऊ? वहिनीले बी धन्यवाद भाऊ तुमच्यासोबत. हो हो धन्यवाद. सांगतो. धन्यवाद पायलजी. एक वराडी कविता आहे ठुनी नावाची, ती घेतो आता या आजकालच्या आपल्या सिमेंटच्या जंगलात आता सगळं जिकडे तिकडे सगळ्यांचे फ्लॅट आणि हे असतात, त्यामुळे आपल्याला ठुनीची ओळख बऱ्याच जणांना कमी. ठुनी म्हणजे लाकडी खांब, जे पुणे मुंबई साईडचे आहेत. धन्यवाद पल्लवीताई, धन्यवाद तेजस्वी ताई. पण ठुनी काय असते तर घरातले जे लाकडी खांब असते, अगोदर कुळाचं, माझं स्वतःचं कुळाचं घर होतं, तर त्यातली जे ते ठुनी आहे तर ती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. पहा कशी वाटते ठुनी. कविता आहे. चारी कुन चार ठुन्या संसार नेटका थाटला, चारी कुन चार ठुन्या संसार नेटका थाटला. कुळ घेतला बाजून वटा शेणान सारोला, चारी पुण्या संसार नेटका थाटला. कुळ घेतला बाजून वटा शेणान सारोला. वादय वाऱ्यात ती टिकून रायली, लेकी वाणी दिला धार झाली मायेची सावली. एवढी ते भावनिक बंध त्या आमच्या ठुनीशी जोडलेले होते की वादय वाऱ्यात तिनं आधार दिलाच, पण ती मायेची सावली झाली. धारा डोयाले लागता बाप नेट बसतिले. बापाला ज्यावेळेस संकट येत जाय, बापा ज्यावेळेस त्याचा परिस्थिती गंभीर असे, परिस्थिती संकटाची असे, बाप तिले नेटून बसे म्हणजे असं टेकून बसत होतं बाप. धारा डोयाले लागता बाप नेटून बसे तिले, होता आधार तिचाच संसाराच्या या आळ्याले. आळा म्हणजे वरच्या लाकडी खांब. बरेच वराळी शब्द जे इतरांना माहित नाही त्यासाठी स्पष्टीकरण देत आहोत. आता वराळी हे बऱ्याच रचना माझ्या वराळीत आहेत. ठुनी कशी प्रामाणिक होती तर तरी पहा. मीठ टाकून पुरवली त्या मिठाले जागली. नाही तर आजच्या 15 मजल्याचे बिल्डिंग डायरेक्ट कोसळतात. मीठ टाकून पुरवली त्या मिठाले जागली, बापाच्या भरोशाची आन ठुनी न ठेवली. अजात शत्रू आले का? एवढा उशीर असते का घरच्या माणसाचा? धन्यवाद. मीठ टाकून पुरवली त्या मिठाले जागली, बापाच्या भरोशाची आन ठुनी न ठेवली. आता हा ठुनीवर होता आणि तोडण्यात आलं. काय झालं पा? घर मोळलं कुळाचं शिर मिठच बांधले. धन्यवाद शांभू.
घर मोळल कुळाचं शिर मिठच बांध्याले, हुंदका ठुनीले फुटला माय बापाचे डोळे वले. त्या ठुले हुंदका फुटला आणि मायबापाच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं. पुढे पा काय होते, पडला भुसा बस बस जई उपटल तिले. बाबाला आवडली का? धन्यवाद. हो दादा, अगदी बरोबर आहे तुमचं. सबंध घराला ते मजबूत करते. पडला भुसा भस भस जाई उपटल तिले, पडला भुसा भस भस जाई उपटल तिले, काहीच मायेच हळहळे हंबळला कुठला मोठ्याले. उमोठ्या दरवाजाच्या अंदर याची जे हे असते ना, उंबरठा, त्याला वराठीत उमोठा म्हणतात. बाहेर दिशे दट वट अंदरून उदयली होती. उदयने म्हणजे त्याला हे लागणे, कीड लागणे. बाहेर दिशे दट वट अंदरून उदयली होती, दूर जायच्या इचारान ठुनी सोकायली होती. आणि शेवटी पहा एक संदेश आहे, या शिरमिटच्या जंगलात ठुनीची सर नाही, या शिरमिटच्या जंगलात ठुनीची सर नाही, चळवा मजल्यावर मजलेपण आपलेपणा नाही. एका फ्लॅटमधल्या आपला ना, हा त्याला वैकतही नाही. आता आम्हीच इथे राहतो ना, योगायोग आपल्या इकडचे आजोबा आहेत, आजोबा आजी, ते ठीक आहे, पण बाकी अपार्टमेंटमध्ये कोणी कोणाला ओळखत नाही, काही घेणं नसतं कोण आहे कोणाला. तर हे व्हिडिओ लटकत आहे का अटकत आहे? चांगल्या कमेंट द्या नावा. अटकत आहे का आवाज माझा? धन्यवाद. आवाज क्लिअर येते ना? प्रॉब्लेम होता अगोदर. एक घेतो आता चांगली जबरदस्त गझल सदृश घेतो, एक वराडी कायले नावाची गझल आहे. शांभूला आवडली त्या दिवशी. कायले म्हणजे कशासाठी? आता हे शब्द मी कहून सांगतो की बा तुम्ही ऐकून डोक्याच्या वरून जाईन तर काय फायदा हो? सादरीकरणाचा काय फायदा आहे? शब्द जर फक्त नावाला ऐकायला चांगले वाटले असेल त्याला अर्थ नाही. वराडी जर मी बोलत असेल तर तुम्हाला समजायला पाहिजे, हाच उद्देश आहे. त्यासाठी मला माझा शब्दाचे अर्थ सांगतो. अच्छा अच्छा, ॲडव्होकेट मेंढे, बरोबर. हो आहेत, अंबोरे पाटील आहेत बदलापूर. एक वेळ पाणी पितो. काही काही शब्द मुद्दामून तुम्हाला सांगतो, म्हणजे जेणेकरून वराडीतले काही शब्द तुम्हाला नवीन माहिती होतील, त्याची आणखी एक तुम्हाला ज्ञानात भर पडेल. वराडी गझल कायले, आणि कायले म्हणजे कशासाठी? तर त्याच्या अगोदर पहा आजची परिस्थिती नेमकी काय आहे. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जो तो तुटपुंजा दलाल झाला, ज्याला त्याला वाटते मीच मोठा. अरे बाबा थांबणं, तूच मोठा तर आहेस, त्याच नानीचा खोटा मोठा आहे, पण जरा ऐकून तर घे, ऐकायचं कामच नाही. शंकर धन्यवाद. आवडली तुला खेळा मातीतल्या माणसावर ठुनी माहीत आहे, आवडली, धन्यवाद. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी धन्यवाद शांभू. खरं तर तुमच्या सगळ्या म्हणजे हे जे तुम्ही वराडीसाठी नेहमी प्रोत्साहन करता, सोबत असता, त्याच्यानंच आपण वराडी म्हणजे कविता सगळ्याच भाषेत आहेत, त्याचा काही विषय नाही, पण आपण वराळातले तर ते वराळी कुठेतरी आपल्या मनाला भिडेल आहे, आपल्या ते कायद्यातून निघते. त्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे, तुमच्या पावलावर पाऊल टाकणं सुरू आहे. तर पहा, लटकत आहे का अटकत आहे? मी तर खालीच बसेला बाबा, हवेत तर नाही. लटकीन कसा बघ, अटकीन ठीक आहे. तर पहा, कायले नावाची वराडी गझल आहे. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जो तो तुटपुंजा दलाल झाला. पाणी पेलो आताच. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जो तो तुटपुंजा दलाल झाला, अरे बैमान जगते अति शान शौकात, इमानदार कधीचाच हलाल झाला, इमानदार कधीचाच हलाल झाला. जीवनात कसं जगावं हे स्वाभिमानानं आपल्याला जगता आलं पाहिजे. त्यासाठी एक स्वाभिमानानं जगणं शिकवणारा गझलेचा पहिला मतला घेतो. रस्ता चुकीचा दाखवणाऱ्याले
पत्ता विचारू कायले. जर बा एखादा मला भयकोत असेल तुम्ही काय तो त्याचं झालं चालते. बेधुंद करायला फाशी द्यायला लागते एवढा उशीर आला तरी फोन केला बरं त्याला अगोदर. ठीक आहे चालते. स्वागत पुलाड साहेब. हा डान्सला खतरा आहे बा शांभू. रस्ता चुकीचा दाखवणाऱ्याले पत्ता विचारू कायले. रस्ता चुकीचा दाखवणाऱ्याले पत्ता विचारू कायले आणि आपल पोट्याच्या घरी मी पीठ मागू कायले. हो भाऊ लिहू वराळी बोलू वराळी जगू वराळी. रस्ता चुकीचा दाखवून राहिले पत्ता विचारू कायले आणि आपल पोट्याच्या घरी मी पीठ मागू कायले. पहा आता गझल सुरू करतो. गझलेतील पहिला शेर. बऱ्याच वेळ काय होते की आपण आता शेती मातीत जगणारे माणसं आहोत, पण आता जरी मी सध्या मुंबईत असलो गावातही मी असाच बोलतो. गावात गेलो की नाही तर आमचं गावात बेकारच आहे बाबा. जरासं काय कोणी आता आता मुद्दा म्हणून उल्लेख आला म्हणून सांगतो. आपण काय गावातले पोट्टेपाट्टे असतात 2-3 महिने मुंबई पुण्याला गेले की तिथून आले की अच्छा असं का होय का नाही का अच्छा ऍक्च्युली LY प्रत्यय असतातच काही त्याला टेन्शन. इकडे तिकडे ऐकेल शेम टू यू हे ते. पण कसं आहे तुम्ही ज्या मातीशी जुळलेल्या त्या मातीशी जुळून राहा नक्कीच. म्हणजे असं काही तुम्हाला असं कृत्रिम हावभाव काही आणायचं काम नाही. तर मी पण गावात पण असं म्हणतो काही काही जण असे म्हणतात बाबा मला नोकरीवर आहेच का नाही म्हणे बाबा. काय सांगावं ते आता म्हणजे विषय असा आहे. धन्यवाद सारंग कोंबे साहेब, किशोर पांडे साहेब धन्यवाद, योगेश निचळ धन्यवाद. तर कसं आहे जे आहे ते मी मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यात काही वेगळा हे नाही आपला किंवा मी जास्त हावभाव पण आणत गावात वराळी म्हणतात पोट्टे. आता त्याला काही इलाज म्हणतात तर म्हणा त्याचा आनंदच आहे. नाही नोकरीवर तर नाही काय तो विषय वेगळा. पा गझल सुरू करतो. आम्ही या शेती मातीत जगलेलो आहोत. आमच्या घरी जमीन जरी नसेल तर आम्हाला तुम्ही भूमिपुत्र म्हणाच लागेल कारण की आम्ही इथे जन्मेलो. आम्हाला त्याचा वेगळा दाखला द्यायची गरज नाही. पा गझलीतला पहिला शेर. हाओ जरी भूमिहीन जन्मलो याच मातीत. हाओ जरी भूमिहीन जन्मलो याच मातीत. भूमिपुत्राच्या लेबलची जाहिरात देऊ कायले. एकदम बरोबर शांभू. लोकांचा हसा आपलं काम काय घेणं नाही. हाओ जरी भूमिहीन जन्मलो याच मातीत. हाओ जरी भूमिहीन जन्मलो याच मातीत. भूमिपुत्राच्या लेबलची जाहिरात देऊ कायले. लहानपणापासून शेती मातीत जगलं त्यामुळे कसं आहे आम्हाला काही असं महेश पाटील आले यवतमाळवरून स्वागत. त्यामुळे आम्हाला काही असं वेगळं दाखवायचे काही हे नसते. जे आहे ते आहे बाबा. बोलीभाषा टिकल्या पाहिजे. अगदी बरोबर मराठी साहित्य वार्ता. तर आम्ही काय असे झाडं म्हणजे घरात काही जणांना म्हणजे प्लॅस्टिकचे झाडं लटकल असतात. हे तुम्हाला मागं दिसून खरं झाड आहे बरं. नाही तुम्हाला वाटेन किंवा बोलते काय आणि करते काय तसं काही आठवण खरं झाड आहे. तर जे हे आहे की कसं असते आपण लहानपणापासून म्हणजे समजा एखादा शेती माती तर त्याला असं काही वेगळं काही जण घरात प्लॅस्टिकचे झाड रंगवत असं लटकलं असतं बऱ्याच ठिकाणी. तर त्याच्यावर आधारित आहे. लहानपणापासून झाडासोबत मी राजलो गळ्या. लहानपणापासून झाडासोबत मी राजलो गळ्या. अन प्लॅस्टिकचं झाड माया घरात टांगू कायले. धन्यवाद निचळ साहेब धन्यवाद. किशोर पांडे साहेब धन्यवाद. धन्यवाद पल्लवीताई. घेराव आणि कळस आवडली तुम्हाला. भाग्य आहे लोकांना कविता आवडतात. एकदम बरोबर आहे भास्कर दादा इंगळे. बोलीभाषा आणि जिंदगानी बदलत नसते. तर असू द्या एक सामाजिक परिस्थिती मांडतो की गरीब श्रीमंत बरेच असतात. आता मी काही श्रीमंतावर मला टीका नाही करायची आहे. पण विषय कसा असते की तुम्ही कधी पण गरीबाच्या घरी जा तिची चटणी मीठ भाकर खा. तुम्हाला त्याचं समाधान जे आहे ते वेगळं असते. त्याचं समाधानच वेगळं आहे. आणि तुम्ही टीका नाही करत आहे जास्त सिरियस नका घेऊ. तर होते काय की पाणी आणतात देऊ का चहा येते
चहा घेता का, कॉफी घेता का, देऊ का, पाणी देऊ का, जेवण करताना पोळी देऊ का, तू चालला ना माणसाचा बापा देतं कधी. आता बरोबर आहे ना, नवीन ठिकाणी गेलेस तर आपलं हे असते, जमत नाही काय बोलावं आपलं, म्हणजे वेगळंच सुरूच राहते मग. ते म्हणजे अर्धपोटी असते ना काम ते, मला सांगा काही इलाज नसते त्या गोष्टी. पहा गरीबाची जा तुम्ही, की तिथं पहा कसं आहे, वराळीच कविता आहे. भाकरे अर्धी दवळीत, गरीबाच्या घरची परिस्थिती पहा, भाकरे अर्धी दवळीत तरी खाऊ कोर कोर, भाकरे अर्धी दवळीत तरी खाऊ कोर कोर. श्रीमंताच्या घरी जे चोकटाई आणतात, चोकटाई म्हणजे वरवर पाना, त्यातही उसनी चोकटाई. भाकरी अर्धी दवळीत तरी खाऊ कोर कोर, अंतु या उसन्या चोकटाईचे भाव मी आणू पायले. धन्यवाद शास्त्रबा. बऱ्याच वेळा काय होते की एखादा मोठा बंगला असते, आता बंगला घेणं म्हणजे 100% कर्ज काढूनच गेलं असते, ते लोन केस पास होईल असते आणि त्याच्यावरती EMI फेडणं चालू असते. पण आम्ही काय करतो, अच्छा घर छोटा आहे, अच्छा शॉवर नाही का, बरं गिझर नाही का, इकडे EMI फेडणं चालू असते बरं, तो विषयच नाही काढत. फ्लॅट घेतला म्हणते, अरे फ्लॅट घेतला तर काय नवल आहे का त्या गोष्टी, फ्लॅट कोणी घेतं कर्ज काढून, तो विषय नाही. पहा मला कोणाला वाईट नाही म्हणायचं, पण परिस्थिती काय असते. उडो बिंदास टिंगल तू गरीबाच्या झोपडीची, अरे वा दत्तात्रय वालेकर. उडो बिंदास टिंगल तू गरीबाच्या झोपडीची, या कर जाऊ बगल्याचे आज मी बोलू कायले. धन्यवाद शाहू. तर अशी परिस्थिती आहे, म्हणून एक शेवटचा शेर आहे की जीवन कसं जगावं, विमान कधी जाणी ठेवला सोनारा. मी भरोशावर जगत नाही कोणाच्या बिले का, टाइम आला वाटते. मी भरोशावर जगत नाही कोणाच्या बिले का, अनहुपाशी रायलो तरी भीक मागू कायले. अशी कायले गझल होती. धन्यवाद शाहू. निचळतो निरा लाईकच करू लागला. हो नाशकर दादा बरोबर आहे. धन्यवाद, आवडली तुम्हाला. एक शेवटची रचना घेतो, 1 तास होत आहे. चालू दे तुम्ही सांगा फक्त, मला काही काम नाही, सध्या लॉकडाऊन आहे. एक विनोदी रचनेला समारोप करतो. जीवाची मुंबई कशी असते पहा. आता ज्यावेळेस मी पहिल्यांदा मुंबईत आलो होतो, ती रचना बऱ्याच जणांना आवडली, त्या दिवशी फोन मजा आली म्हणून. शांभूमुळे झालं होतं शक्य बाबा, ते शांभून संधी दिली होती, आता वानकडे भाऊन संधी दिली, मिलिंद हिवराळे मला हे सरनं सपोर्ट केला, त्याच्याने या सगळ्या गोष्टी गरज आहे की जीवाची मुंबई कशी असते. आता विषय तर कसा आहे, बाकीच्या ठिकाणी ठीक आहे, पण आता तुम्हाला माझंच सांगतो, मी ज्यावेळेस पहिल्यांदा आलो होतो, काही गोष्टी या प्रमोद भाऊ यांना माहीत आहेत की मला जायचं होतं घाटकोपरला, सांडस रोडवरून ट्रेन पकडली आणि गेलो मी माहीतला, अंधेरी ट्रेन पकडली. माहीत नसते बऱ्याच वेळ मुंबईत जो पहिल्यांदा येते त्याची काय हालत होते, आणि म्हणजे भयानकच असते परिस्थिती. ज्यावेळेस पहिल्यांदा नंतर ते हॅबिच्युअल होऊन जाते, त्याचा काही विषय नाही, म्हणजे ते ऑटोमॅटिक समजते बा. ट्रेन 2 स्टेशन याच्या अगोदरच आपल्याला कुठे येऊन बसा लागते, आणि किती बदलापूरला राहायचं तर काही विषय सांगायचं काम नाही. बदलापूरला मी राहिलो होतो 6 महिने, कान खळा घेतला बाबा, बदलापूरला राहायचं पनवेललाच रूम घेतली. धन्यवाद महेश दादा. तर विषय असा असते की भयान गर्दी असते त्यात. तो आता उन्हाळ्याची परिस्थिती, आता लॉकडाऊन आहे बा, नाही तर काय तो घाम आणि ताल निराम, म्हणजे रेल्वेतून उतरली असं वाटतं का हमाला सायचं, कपडे फपडे निरा बेकारच गोष्ट असते ती. हो हो. विषय कसा आहे की म्हणजे तुम्ही पहिल्यांदा ज्या मुंबई येतात ना, त्यावेळेस आलेला अनुभव मी सांगतो, 90% सारखेच असतील. तर पहा
जीवाची मुंबई तुम्हाला सांगतो. हो हो, चालू ठेवतो, काही विषय नाही. आता कसं आहे, डोकं बोर नाही झालं पाहिजे, काही तुम्हाला सगळं करतो. पहा, जीवाची मुंबई लय खुश झालतो. कर्याले जीवाची मुंबई मी लय खुश झालतो. एकदा राजा आलतो, एकदा राजा मी मुंबई आलतो. आता बाबा जीवाची मुंबई कुठून पाहिलं तुम्ही, गेलं नाही म्हणून जीवाच्या मुंबईले. आमचा भाऊ बाबा आमचे तात्या आणले होते इकडे मुंबई पाहायला. आमचा भाऊ तर म्हणे डबल जिंदगीत नाही म्हणे कधीच, त्याला ट्रेनमध्ये बसून सोडला भलता काय वरला. नाही तर बाबाला काही वाटलं नाही, ते बोलावलं. तर विषय कसा आहे, करायला जीवाची मुंबई मी लय खुश झालतो. एकदा राजा मी मुंबईला आलतो. नामागून स्टेशन भल्ली वाटे मजा. ठीक आहे, माहीम बांद्रा कुर्ला सायन दादर भायखळा मस्जिद सायन सीएसटी. नामागून स्टेशन भल्ली वाटे मजा. मले वाटे मुंबई माय राणी मी तिचा राजा. हो आता त्यानंच फिरायला लागेल, लॉकडाऊन आहे ना. नामागून स्टेशन भल्ली वाटे मजा. मले वाटे मुंबई माय राणी मी तिचा राजा. भूक लागली भलती. आता शेगाव कचोरी खाणार मी, नाही तर मग वडापाव रस्सा आलू बोंडा. आलू आलू वडापावले आमच्या इकडे आलू बोंडा म्हणतात. भूक लागली भलती, म्हटलं कचोरी खा. आता भूक लागल्यावर आपण काय इधर बा शिंगल दे रे कचोरी फटाई टाकून, असं होशील म्हटलं इकडे एखादा ॲटम. भूक लागली भलती, म्हटलं कचोरी खा. दुकानदार म्हणे भयाने अति म्हणे भेटते फक्त वडापाव. और बेकारच झालं, जायचं लाईटच लागला मला डोक्यात. चला म्हटलं वडापाव खाऊ. जेव्हा मी मुंबईला आलतो पा पुढे मजा पा कशी घडते. आता नवीन माणूस असते, माहित नसते काही नाही बाबा, घाटकोपऱ्याला जायचं का कुठे यायला जायचं का समजणं काहीच नाही. भादरभर करायची सवय तर विचारतो आपण, ते काय वेगळं बोल लागते त्याच्यावर. पत्ता विचारावं म्हणून आपण शरीफ होतो म्हणजे आहो. पत्ता विचारावं म्हणून मी एका शर्टावाल्या माणसाला विचारलं. काय पत्ता विचारावं म्हणून मी एका शर्टावाल्या माणसाला विचारलं, भाऊ या पत्त्याबद्दल सांगता का काही. पत्ता विचारावं म्हणून एका शर्टावाल्या माणसाला विचारलं, भाऊ या पत्त्याबद्दल सांगता का काही. आणि सनकन आवाज आला कानाखाली. मी म्हटलं भाऊन ते बाई. मला काय माहित बाबा ते बाई आहे शर्ट घालता तिथे. आणि तसाच घालतोय मी रस पेलतो. एकदा राजा मी मुंबईला आलतो. आता मग दिवसभर तर इकडे तिकडे सनकन खाल्ली. संध्याकाळ झाली बाबा हिंडू तुम घाम येते इकडे. आपल्या इकडे ऊन तपते अकोला साईडले, आणि इकडे पर्र घाम सुटते 12 महिने, काहीच विषय नाही. संध्याकाळच्या पायरी म्हटलं गेट पाहून या. संध्याकाळच्या पायरी म्हटलं गेटवे पाहून या. समुद्र पाहायची नवी मरीन राहिले. आता काय दुसरं आपल्याकडे काय आनंद सागर नेमकं नवय असते. समुद्र राहायला पाहायचा भाऊ. पाहून मी गेलतो. एकदा मी मुंबईला आलतो. जिकडे गर्दीच गर्दी, जिकडे दिशे गर्दीच गर्दी. ज्याले मराठी घाई. मी म्हटलं सायाचं होती रोज जीव मुठी धरून मी लोकल मध्ये घुसलो. आता लोकलचा हाताला खतरनाक जीव घुसलो, बसलो. आता कोणी आता पाहून काय भेटल होती काय बुरा काय बरे जीव माया. बुरा काय बरे जीव माया. एकदा मी मुंबईला आलतो. असा विषय आहे तो. कविता बऱ्याच आहेत. 1 घंटा झाला, आटतो घेतो काम. हो दादा, जीवाची मुंबई केली. हो नाही असं हे परिस्थिती तुम्ही त्यावेळेस मला माहिती काम सुरुवात काही समजत माणसाला काय करावं काय नाही. तर असा विषय आहे. या सगळ्या मी ऐकून घेतल्या. पुन्हा मराठी साहित्य वार्ता मला चान्स दिला. मला म्हणजे चिंब भिजून टाकलं. त्यामुळे
तुमच्या सगळ्याचे मनापासून आभार मानतो. आणि हे जीवाची मुंबई या शेवटच्या रचनेसह मी आपणा सगळ्यांची रजा घेतो. आता लगेच दुसरीकडे पण कार्यक्रम आहे, ते पण पाहायचे आहेत बरेच. त्यामुळे आपण नक्कीच पुढच्या वेळेस मला आपण कधीतरी शब्द साहित्य किंवा आपण रिव्ह्यू माझ्या कविता मी तिथे सादर करेन. तुमचा असाच प्रतिसाद असू द्या. शत्रू धगधग मुंबई. तर असा विषय. आपणा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. सगळे उपस्थित राहिले. श्यामभाऊ राहिले अकोला, कारा चव्हाण सर होते, आमच्या घरचे मंडळी होते, मित्रमंडळी होते, भास्कर इंगळे दादा कंटिन्यू आले एक तास. आमची सर्वची कार्यकारी टीम होती, अश्मिताई, तेजताई, विशाल इंगोले, गोविंद ओलाड. सन्ना आपल्या आता काय नाही, काही राग म्हणून घेऊ नका. आपण पुन्हा सगळ्यांचे आभार मानतो आणि